फ्रेंड, आपल्या सखी फ्रेंड चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. मी आता चालले माझ्या मैत्रिणीकडे आणि 2 वर्षानंतर आम्ही भेटतोय. कारण तुम्हाला सगळं मी नंतर सांगेन. आधी पहिलं जाऊन तिला भेटतोय. राहतो आम्ही डोंबिवलीत, पण काही कारणास्तव भेटत नव्हतो. तर म्हटलं आज योगायोगाने सर्व बॅच आमची 10वीची भेटते 1999ची. तर पुढचं तुम्हाला सगळं सांगेल. तोपर्यंत थांबून राहा. तर इथे मी एक ना साडी माझ्या कलेक्शनमध्ये घेतली. ती का घेतली ते नंतर तुम्हाला सांगते. नंतर मी तिच्या घरी माझ्या हजबंडने सोडलं. ते सोडून मला घरी निघून गेले. नंतर तिच्या घरी पोचले मी. तिने मला सांगितलेलं होतं की भाऊजींना घेऊनच ये, पण ते बोलले तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटत तर नको. तर इथे तिचा ना आवाज येतो आहे बघा. खरं एक मुलगा ऑलरेडी आलेला आहे. वा वास बघ काय भारी येता. तू बघा ब्लॉग मी काय बोलेन ते. पनीर कुठे केला? पनीर आणलं सगळं करायचं आहे. पण एवढं नाही, खिडकी खोल ना. बोलतील पण त्या साईडनं. ते इथे आम्ही वडे करतोय आणि मी आणि नंदा इथे वडे थापून त्या मशीनवर देत होतो आणि ती तिकडे वडे तळत होती. खूप जेवणात एक्सपर्ट आहे. हिच्या हातची बिर्याणी खूप फेमस आहे. पहिल्या ऑर्डरसुद्धा घ्यायची व्हेज नॉनव्हेजच्या. आणि भाऊजी म्हणजे तिचे मिस्टर नॉनव्हेज खात नाहीत, पण तिने आमच्या सगळ्यांसाठी नॉनव्हेजचा बेत केलेला. गावठी चिकन, बॉयलर चिकन, वडे, राईस, पुन्हा त्यांच्यासाठी पनीर मसाला, डाळ भात वगैरे सगळं होतं. सगळं बनवलेलं. आता तिने ऑर्डर बंद केल्यात, पण कुणाला हवी असेल तर नक्की सांगा. डोंबिवलीमध्ये राहते ती. इथे आमचे मित्र आलेले होते, काही क्लासमेट आणि बाकीच्यांची मी वाट बघत होतो. तर मी तिच्याच मुलाला सांगितलं की ह्यांचा व्हिडिओ केस, तुम्हाला मध्ये मध्ये आवाजसुद्धा येत असेल. ते बोलत ते काय करतोय तर तो सांगतो मी व्हिडिओ काढतोय म्हणून. तर हे बोलत बोलत राहिलेले होते. भाऊजीसुद्धा तिचे मिस्टर जॉबसुद्धा करतात आणि फावल्या वेळेमध्ये ते रिक्षासुद्धा चालवतात. मला खूप आवडलं त्यांचं. मेहनती खूप आहेत भाऊजी. आणि पहिल्यांदाच भाऊजींना भेटणार होती, कारण तिचं लग्न झालं असून आमचं म्हणजे असं तिच्याशी भेटणं झालेलं होतं, पण भाऊजींची नाही. इथे नंदा हे बघा, ती आम्ही बेडरूममध्ये जे बसून हे वड्यांचं काम चालू होतं आमचं. वडे थापून देत होतो, बोलत पण होतो, गप्पा मारत होतो छान अशा. आणि खूप दिवसांनी भेटलेलो म्हणून. कारण कॉन्टॅक्ट ना खूप तुटलेलं होतं आमचं 2 वर्षात. पण खूप एक मनावर ओझं होतं की कधी बोलणार होतो आम्ही, कधी नीट होणार आहे असं आमचं चालू होतं. पण जेव्हा भावना आपले विचार चांगले असतात ना, तेव्हा चांगलंच घडत असतं. तर बघा आम्ही हसत हसत काम करतो आहे आणि पटापट असे वडे आम्ही पटापट करून दिले. कारण अजून 2-3 जणं यायचे होते म्हणून आम्ही थांबलो होतो. त्याच्यामध्ये माझ्या सोबत जो गावी गेलेला क्लासमेट गणेश, त्याच्याकडे गुरुपौर्णिमा साजरी करणार होते. म्हणजे तो तबलकार पण आहे, शिकतो काही असं वाद्य. तर ते गुरुपौर्णिमा होती तर तिकडून तो येणार होता. नंतर अक्षता म्हणून आहे तिच्या घरी, तीच करणारी एकटी आहे. तर मुलगा तिचा छोटा आहे. तर सगळं ते गटारे वगैरे करून तीसुद्धा बोललेली आम्हाला की मी लेट पोचेन म्हणून. पुन्हा प्रमोद म्हणून आहे, तो पण यायचा होता. असे सगळेजण आम्ही जमा व्हायचो होतो. तोपर्यंत इकडे ह्यांचा टाईमपास चालू होता. कोण फोनवरती होतं. ह्याला तर खूप टेन्शन आलेलं संग्रामला की काय करताय ते लोक, कसला व्हिडिओ खेचताय असं झालेलं आहे त्याचं. भाऊजी बसले तिथे समोरच, ते डोपराला हात लावून, माझ्या मैत्रिणीचे मिस्टर. त्यानंतर इथे मला ती बोलत होती तुला काय व्हिडिओ काढायचे ते काढ. मग इथे तिने सगळं आणून ठेवलेलं होतं. असं आमच्यामध्ये की भट किंवा ब्राह्मण असं काही नाही आहे. सगळं जेवण एकत्रच आणून ठेवलेलं होतं तिने. पण ती नाही खात पहिल्यापासून, मला पण माहिती आहे ती नॉनव्हेज खात नाही मैत्रीण. आणि तिचे हजबंड पण नाही खात, आली त्याने सोडलेलं होतं. तर इथे सगळं सुक्कं रस्सा सगळं आणून ठेवलेलं होतं. सगळ्याची तयारी करून ठेवलेली होती. फक्त जेवायचं बाकी होतं. आणि नंतर गणेश पण आला आणि गणेश आल्यानंतर सगळे थांबून राहिले त्याच्यासाठी. गणेश पण जेवायला बसला. सगळे बसलेले जेवायला. त्याच्यानंतर त्याच्या मुलालासुद्धा आम्ही सोबतच बसवलं. त्यांचं जेवण झाल्याची वाट बघत होतो आम्ही. कारण प्रमोद आला नव्हता. प्रमोद आणि अक्षता आले नव्हते. गणेश आलेला, पण म्हटलं आता 2:30 वाजलेले, जेवण घेणार कधी. जेवण थंड पण होतं. परत भाऊजींना पण लेट झालेलं होतं. त्यांच्या गोळ्या काय टॅबलेट होत्या त्या पण घ्यायच्या होत्या.
त्यानंतर गणेश इथे सगळ्यांना सांगतो की शाळेचा विषय काय होता, काय मीटिंग कशासाठी, म्हणजे आपल्याला शाळेला काय मदत करायची सगळं सांगत होतं हसत खेळत. प्रमोदने आपल्या मुलाचा बड्डे होता म्हणून स्लाईस केक आणले होते, मी फ्रेंडशिप बेल्ट नेले होते एवढ्या वर्षांनी, चॉकलेट्स नेले होते. आणि ती साडी ना आम्ही ह्याच्यासाठीच मैत्रिणीसाठी नेली होती, कारण तिचा बड्डे होऊन गेला होता आणि पहिल्यांदा जातो तर काय न्यायचं म्हणून ते आम्ही साडी नेली होती. नंतर एक लोककला म्हणून आमचा कोकणातला ग्रुप आहे, त्याच्या साधना हे आहे म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर मलासुद्धा त्या कॉन्टॅक्टमध्ये जायचं होतं म्हणून तिथे गेलो. तिथे एका ताईने या कंटी गणपतीसाठी आणलेल्या बनवून, हे बघा चाफ्याची फुलं वाटतात लांबून अशी, तर 2 फुटाच्या गणपतीला काहीतरी 250 रुपयाचं असं होतं ते. तर मी पण ऑर्डर केली आणि मैत्रिणीने पण साधनाने सुद्धा ऑर्डर केली. तिच्या हातात आहे ना ते रेड कलरची जास्वंदाची फुलं होतात ना, त्याचा हार होता जो 2 फुटाच्याच गणपतीला 350 रुपयाचा हार होता. अगदी प्राईसप्रमाणे ते हार आहेत खरं सांगायचं तर. मला खूप आवडले, खूप म्हणजे खूप आवडले. मी सुद्धा गणपतीलाच घ्यायला म्हणून एक ऑर्डर केला. आता आपण सगळे कोकणातले आहोत तर प्रत्येकजण हौशीने घेतं की काय गणपतीला कोणती कंटी घालायची. हे नवीन होतं, अजून पण छान होतं, येल्लो आणि रेडमध्ये जास्वंदीची फुलं असं पण होतं. ती मला मोबाईलमध्ये दाखवत होती मैत्रीण माझे की हे बघ ह्याच्यामध्ये टाकलेत म्हणून फोटोज वगैरे. तर आम्ही दोघी तिघीने त्यांना ऑर्डर दिलेली होती. तुम्हालासुद्धा हवं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, मी त्या ताईंचा नंबर मेन्शन करेन त्याच्यामध्ये आणि तुम्ही ते घेऊ शकता. नंतर आम्ही लेट जेवलो होतो, म्हणजे जेवण जेवलं नव्हतं, खूप झोप येत होती म्हणून मैत्रीण बोलली, साधना बोलली की आपण अर्धी मीटिंग करून, तिचे मिस्टर म्हणजे भाऊजी ऑलरेडी मीटिंग अटेंड करत होते. तर आम्हीसुद्धा नंतर निघालो. तर इथे हे मोरिया म्हणून काहीतरी आर्ट्स हे कला केंद्र होतं, तर तिथे गेलो. तर मला वाटतं मोरियाच त्यांनी सांगितलं, आठवतं आहे मला. तर मला ते लांबून गणपती रस्त्यावर जवळच होतं, चालत जात होतो. तर मी हजबंडना कॉलसुद्धा केलेला होता की तुम्ही मला घ्यायला या म्हणून. तर ती तिच्या घरी जाणार होती आणि मी माझं चाललेलं उमेशनगरमधून जायचं, चालत पुढे येते म्हटलं मी, कारण संडेला आमच्याकडे खूप ट्रॅफिक असतो फाटकामध्ये. तर त्याच्यामुळे म्हटलं थोडं बघत जाऊ. तर इथे हे मोरिया कला केंद्र होतं, तर तिथे मी छोटे मस्त गणपती होते छान. आपण कोकणातले आहोत तर आपला देवाप्रती भाव वेगवेगळा असतो. कोण साकार रूपाला पुजतं, कोण निराकार रूपाला पुजतं, कोण मूर्तीपूजा करतं, ज्याचा त्याचा भाव आहे. आणि मी त्या गोष्टीला कधीच कोणाला नाव ठेवत नाही. ज्याचा भोळा भाव तसा त्याचा देवसुद्धा भोळा भाव असं असतो. आणि प्रत्येक जिथे आपली विचारसरणी खूप छान आहे, भाव आहे, तिथे देव पावतो. एखाद्या दगडालासुद्धा तुम्ही देव मानलात तो त्याच्या भावाप्रमाणे तुम्हाला म्हणजे देव काय बोलतात ते, देव म्हणजे आपल्याला भावतोच, म्हणजे देव आपल्या ह्याला धावतो, आपल्या शब्दाला, आपल्या काही इच्छाशक्तीला, असं असतं. प्रत्येकाचा भाव आहे. तर तसंच हे गणेशोत्सवसुद्धा आहे. लोक देवभक्तिभावाने देवाला पुजतात, गणपतीला पुजतात. कोकणात तर गणपतीचं तर खूप मोठं म्हणजे एक स्थान आहे. म्हणजे गणेशोत्सवाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी काही नवीन सांगत नाही, म्हणाल काय वेगळं काय सांगते ह्याच्यात असं म्हणाल. पण इथे मैत्रिणींना खूप आवाज देत होती मला की तू चल आता लवकर चल पटापट. आम्ही इथून निघालो रस्त्याने चालत हिला मी ऐकवत होती की एवढ्या 2 वर्षांनी भेटलीस, तर तिथे फोनवर बोलत बसलीस, माझ्यासोबत बोलायचं जवळ तिला बडबडत असते आणि ऐकून घेत होती. थांब जरा बोलते करत होती. नंतर मग चालत आलो. हजबंडना विचारलं, ते पण पोचतच होते, म्हटलं येते पुढे चालत. तर पुन्हा एक मध्ये मला ना वज्र आर्ट्स म्हणून भेटलं, तिथे खूप छान गणपती. मैत्रीण स्वतःच बोली चल तुला बघायचे ना, जाऊया, खूप छान आहेत गणपती. आम्ही दोघी तिथे पण जरासं थांबलो, तिथेसुद्धा व्हिडिओ वगैरे काढला आम्ही. आणि तिथे तो एक दादा होता, तो मला विचारायला, मुलगाच होता, तो मला बोलायला आला की मूर्ती हवी आहे का तुम्हाला. ते म्हटलं नाही, मी व्हिडिओ काढते, मी कोणत्याही गोष्टीची ॲड करत नाही आहे, मला कोणी सांगितलेलं सुद्धा नाही आहे, कारण माझं चॅनलच नवीन आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण मला एक आवडलं, चला काहीतरी आपल्या नजरेला खूप छान दिसतं आहे तर तुम्हालाही दाखवावं. मूर्त्या खूप छान अशा घडवल्या होत्या, कलर्स खूप सुंदर भरलेले होते, त्याला एक देवरूप दिलेलं होतं, छान वाटत होते. लेखणी खूप छान होती, हे सगळं होतं. तर लेखणीचं म्हणाल तर मी गावी राहिलेलं, माझ्या बाजूला शेजाऱ्यांची शाळा आहे,
तर ते लेखनी कशी करतात मी बघितलेलं आहे की असं सुंदर हुबे असं गणपती जिवंत असं वाटेल अशी लेखनी त्यांची सुंदर आहे. ते बघितलं मी. त्यानंतर ते केलं. नंतर मी हळूहळू उमेशनगरला आली. तर उमेशनगरवरून मानकोली ब्रिजला जाताना लेफ्ट साईडला ही नर्सरी आहे. तर तिथे मी झाडं बघत होती, पण जास्त ती पानांची सुशोभित झाडं अशी होती. मला फुलांची होती. मला काही एवढं खास नाही. कढीपत्ता वगैरे सगळं असं काही होतं, मला पाहिजे ते नव्हतं. त्यानंतर मी पुढे सुद्धा उमेशनगरला एक बघितली, तिथेही मला काही नाही आवडलं. नंतर हजबंड आले, पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोल वगैरे भरलं आम्ही सगळं. आणि पुढची एक नर्सरी होती ना उमेशनगरला आतमध्ये भाजी मार्केटमध्ये, तिथे मी 2 कुंड्या घेतल्या हुकवाल्या. त्यानंतर पेट्रोल भरून आलो आणि इथे ना मला पाणीपुरीची लहर आलेली, कारण लेट जेवल्यामुळे ना ती चिरलं नव्हतं. तर हे ना फ्लेवरचे पाणीपुरी होते, लसूण पुदिना वगैरे. तर मला हाजमा आणि राजवाडी हे 2 फ्लेवर खूप आवडतात. आणि मी थांबून तिथे पाणीपुरी खाल्ली. घरी आलो. चिकन वगैरे घेतलेलं ह्यांनी. हे मला बोलले आज गटारी आहे. गटारी तर रोजच असते आमच्याकडे वारांना. तर घरी सगळी पिठं अवेलेबल होती. मग त्याचेच मी वडे बनवले, चिकन वगैरे बनवलं. कारण मुलगा घरी नव्हता, तो मित्रांकडे गेलेला. दुपारी तिकडेच मैत्रिणीकडे जेवायला आलेला. आणि हजबंड घरी होते, ते यायला तयार नव्हते. मुलगी पण तिकडे मैत्रिणीकडे गेली होती ना. त्यानंतर मी तुम्हाला हे का दाखवते, हे नंतर मला व्हिडिओ आले, शेअर झाले. तर हे बघा, हा इथे तो कोण येता, तर ॲक्च्युली माझा मुलगा येत होता जेवायला इकडे मैत्रिणीकडे. तर तो जेवून गेला. नंतर रात्री जेवून बिवून झाल्यानंतर आम्ही ना हे कंटेंट बनवत होतो. माझा मुलगा ऑल अबाउट श्रेयश म्हणून इन्स्टाला त्याचं चॅनल आहे. तर त्याने तो कंटेंट करत होता. तो मला बसवलेलं, त्याने मला काही डायलॉग्स दिलेले होते, ते करत होतो. तर आम्ही दोघंही खूप छान करतो. ह्याने सुद्धा माझ्यासोबत नाटकात काम केलं एका पहिलं खूप आधी लहान असताना. त्याची सावत्राई मला त्या नाटकात दाखवलेलं होतं. तर खूप छान असे कंटेंट बनवतो. तर मी त्याला हेल्प करते आणि खूप मला कधी एडिटिंगला पण मदत करतो. आता तर मी एडिटिंग मी स्वतः करते व्लॉगिंगची. हा बघा, हा आमचा क्रिश. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि ह्याला जाम मस्ती आलेली होती. मस्ती मी का म्हणते, कारण खूप खेळत होता. आता हा ना कॅप्सूलचा रेपर आहे, आपण जे गोळ्या वगैरे खातो त्याचा. हे माझ्या हजबंडनी त्यासाठी खेळणं तयार केलं होतं दोऱ्याला. आणि त्याला ते ना दिवस घरी असले की ते खेळवत असतात आणि खेळतो. आज तर खूपच खेळत होता तो जाम. तुम्हाला व्हिडिओजमध्ये ना मुलगा हा व्हिडिओ करत होता, ऐकायला भेटत असेल तो काय त्याला बोलतोय, तो काय बघायचं चाललं आहे वगैरेला. मी जाम बडबडत होतो. ह्याचं म्हणजे झोपेचा वेळ आणि ह्याचा खेळायचा वेळ असं झालेलं होतं. खूप खेळत होता खूप दिवसांनी. म्हणजे मला वाटतं हा वर्षभर खेळलाच नाही आहे. ह्याचं एकच काम असतं, अगदी मागून धावत राहणार, किचनच्या कोपऱ्यावर येणार कॉर्नरला. तो एकदम किचनमध्ये नाही येतो कधी आणि माऊ करत बसेल. म्हणजे त्याला खायचं द्यायचं, तर खाल्लं की तो फक्त पडून राहणार, झोपून राहणार. नाही तर इकडे गॅलरीत येणार आणि एक पक्षी आले तर पक्ष्यांना ओढत बसणार, गुरगुरत राहणार. बाकी काहीच करू शकत नाही तो स्वतःच एवढा घाबराय. त्याला असं कोणी घेतलेलं आवडत नाही, काही नाही. त्याला फक्त स्वतःच त्याचं त्याला आवडतं, बसायला, झोपायला, खेळायला असं. आज रॅपरने खूप खेळत होता तो, जाम भरपूर खेळला. आता ना सोप्यावर चढतो ह्या बघा. सोप्यावर चढून ना गोल एल टाईप सोपा आहे. आता इथून ना सोपा संपतोय आणि तिकडून पूर्ण चालू होणार आहे. तो सोप्यावरून खाली उडी मारून तिकडून त्या टोकापासून पुन्हा वरती येऊन पुन्हा जिथे आहे ना त्या जागेवर तो येतोय. असा तो खेळत होता. चालू होतं त्याचं नाटक. आता गॅलरीमध्ये हे सामान ठेवलेलं होतं काय ते आम्ही हॉलमध्ये ठेवलं. पाऊस पडत होता जरा म्हणून हे बघायचं चालूच होतं. मुलगा खेचत होता, कारण मध्येच ह्याचा खूप दिवसांनी खेळत होता ना. तर मी याला म्हटलं चल तू व्हिडिओ काढच याचा, म्हणून खेळतोय तो, ॲक्टिव्ह किती आहे तो बघूया आपण. तर ते बघा चालू आहे त्याचं. असं ना उंदीर पकडतो असा दबा देऊन बसलेला की आता मी उंदीरच पकडणार आहे, तसं त्याचं नाटक चाललेलं. पण खूप मस्त वाटत होता, खेळत होता, भारी वाटत होतं. आणि ह्याला ना हा छोटं असं मूल कसं असतं तसं हा घरात पाहुणा जिथून आला ना खूप भारी वाटतं. ह्याला जवळ जरी घेतलं ना मस्त वाटतं असं. याची निगा पण आम्ही ठेवतो. कधी जास्त असे केस काढतो आम्ही, कारण का जेवणाबिवणात भेटू नये वगैरे, किंवा जास्त गॅलरीत ठेवतो, हॉलमध्ये ठेवतो, तशी निगा पण राखतो. नाही म्हणाल काय घरात मांजर मग असं तसं, तर नाही. त्यानंतर बघा ह्याला खेळवल्यानंतर पुन्हा आम्ही तो कंटेंट करायला घेतलेला, कारण म्हटलं खूप झालं आता ह्याचं खेळणं. त्यानंतर फायनली डायलॉग बसलेल्याने मी त्याला ते कंटेंट घेत होते आणि तो त्याची डायलॉग घेत होता. त्याने ऑलरेडी आज व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्या अकाउंटला.
मी म्हटलं आज ह्याचं Gossip दाखवूया आपण ढूंढेगा, ह्याच्यामध्ये ऑल अबाउट खोजेगा, तुम्हाला कहाँ व्हिडिओ पे आवडत cousins? शेअर करा तर आओ इथेच मी gossip हल्ली करो. संपवते बाय बाय.